मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत, ज्याच्यामध्ये एखाद्या नंबरने लॉगला मल्टिप्लाय कसं करतात आणि एखाद्या नंबरने लॉगला डिव्हाइड कसं करतात त्याचे सुद्धा उदाहरणे येणार आहेत। त्याशिवाय फिजिक्स किंवा केमिस्ट्रीमध्ये बोर्ड लेवलवर जेवढे काही कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम येऊ शकतात त्या लेवलचे काही आपण इथे प्रॉब्लेम सॉल्व करून घेणार आहोत। आणि आय एम शुअर की मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम्स तुम्ही एकदा प्रॅक्टिस करून घेतले जे आपण इथे सॉल्व करून घेऊ, त्याच्यानंतर तुम्हाला लॉगशी रिलेटेड कॅल्क्युलेशन करण्यामध्ये काही अडचण येणार नाही। ठीक आहे, तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी बघा, लॉगचे जे 4 नियम होते मेन ते आपण इथे एकदा रिवाइज करून घेऊ आणि त्याच्या अनुषंगाने पुढे प्रवास करू। पहिला आपला नियम होता की माझ्याकडे जर 2 नंबर मल्टिप्लिकेशनमध्ये असतील आणि त्याला जर मला लॉगच्या हेल्पने सॉल्व करायचं असेल तर काय आन्सर यायचं बघा, लॉग ऑफ ए इंटू बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी। ठीक आहे, सपोज माझ्याकडे एक न्यूमरेटरमध्ये नंबर आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये नंबर्स आहेत। अशा वेळी जर मला ते लॉगने सॉल्व करायचे असतील तर फॉर्म्युला होता, जर लॉग ऑफ ए अपॉन बी सॉल्व करायचं असेल तर हा फॉर्म्युला व्हायचा लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ बी। थर्ड परंतु अत्यंत महत्त्वाचा, ज्याच्यावर आज आपल्या व्हिडिओचा पूर्ण फोकस असणार आहे, तो फॉर्म्युला आहे, सपोज लॉग ऑफ ए रेस टू द पॉवर एम अशी कुठली तरी व्हॅल्यू तुमच्याकडे असेल तर या फॉर्म्युलामध्ये काय व्हायचं, एम पुढे येऊन जायचा आणि एम इंटू लॉग ऑफ ए असं आपण लिहून टाकायचो। ठीक आहे, आणि लास्टचा जो रूल होता, ॲक्च्युली तो रूल नाही आहे, जस्ट एक व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे लॉगची, ती आहे लॉग ऑफ 10 इट केम आउट टू बी 1.0000। ठीक आहे, सो या 4 नियमांपैकी आज आपला जो मेन फोकस असेल शिकून घेण्याचा तो हा असेल लॉग ऑफ ए रेस टू द पॉवर एम इज इक्वल टू एम लॉग ऑफ ए। आणि वर जे 2 फॉर्म्युले आहे, लॉग ऑफ ए इंटू बी आणि लॉग ऑफ ए अपॉन बी, ज्याच्यावर आपण आधीच्या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहे, त्याचंसुद्धा पॅरलल अप्लिकेशन या थर्ड काइंड ऑफ फॉर्म्युल्यासोबत आपण करून घेणार आहोत। ठीक आहे, तर चला व्हिडिओच्या सुरुवातीला आपण नियम समजून घेतले, आता आपण ॲक्च्युअल प्रॉब्लेमवर जाऊ। सपोज माझ्याकडे एक नंबर आहे 8 रेस टू द पॉवर 2। आता सगळ्यांना माहिती आहे 8 रेस टू द पॉवर 2 काय असतो, 8चा स्क्वेअर इज 64, सो याचा आन्सर आहे 64। बट स्टील मला समजा लॉगच्या साह्याने याचा आन्सर काढायचं, तर मी काय लिहील, लॉग ऑफ 8 रेस टू द पॉवर 2। आता हे जे एक्सप्रेशन आहे इट लुक्स सिमिलर टू लॉग ऑफ ए रेस टू द पॉवर एम, आणि लॉग ऑफ ए रेस टू द पॉवर एमचा जो एक्सपान्शन आहे ते काय आहे, एम इंटू लॉग ऑफ ए। तर चला आपण याच पर्स्पेक्टिव्हने ह्याला सॉल्व करून घेऊ। सो लॉग ऑफ 8 रेस टू द पॉवर 2ला मी लिहू शकतो 2 इंटू लॉग ऑफ 8, आणि बघा 2 इंटू लॉग ऑफ 8चं जर कॅरेक्टरिस्टिक्स घेतलं 8चं तर इट बिकम्स 0 पॉईंट। लॉग ऑफ 8ला कसं बघणार, 80ला 0मध्ये मी लॉग टेबलमध्ये जातो आहे, बघा लॉग टेबलमध्ये गेल्यानंतर हा सेकंड टेबल लॉगचा, ज्याच्यामध्ये 80, यस हे बघा 80 आहे, या 80ला मी 0मध्ये बघतो आहे विच इज 9031, म्हणजे लॉग ऑफ 8 आलेला आहे 0.9031। ठीक आहे, आता सिम्पल मल्टिप्लिकेशन आहे, करून घेऊया। सो 2 1 जा 2, 3 2 जा 6, देन 2 इंटू 0 इज 0, देन 9 इंटू 2 इज 18, 18चा 8, देन डेसिमल अँड इकडे 1 कॅरी केला, सो इट बिकम्स 1। ठीक आहे, सो 1.8062। आता याचं काय घ्यावं लागणार आहे, अँटीलॉग। सो बघा अँटीलॉग घेऊया, अँटीलॉग कशाचा निघतो, मेंटिसाचा, आणि इथे मेंटिसा काय आहे, इथे मेंटिसा आहे 0.8062। तर मी अँटीलॉग कशाचा काढणार, या 0.80ला 6 आणि 2मध्ये अँटीलॉगच्या टेबलमध्ये बघणार। चला घ्या, सो अँटीलॉगच्या टेबलमध्ये 0.80ला 6 आणि 2मध्ये, 0.80ला 6 आणि 2। सो हे बघा इथे आहे माझ्याकडे 0.80, याला मी 6च्या सब कॉलममध्ये, हा माझा 6चा सब कॉलम आहे त्याच्यात बघणार, आणि मीन डिफरन्स 2मध्ये बघणार आहे। सो मीन डिफरन्स 2च्या कॉलममध्ये नंबर काय आहे, 3। ओके, सो बघा 0.80ला 6मध्ये बघितला नंबर आहे 6397, आणि त्यात जर मीन डिफरन्सचा 3 ॲड केला तर हा नंबर होईल 6400, तो मी इथे लिहून घेतो आहे 6400। आपण अँटीलॉग काढून घेतलेला आहे। आता नेक्स्ट स्टेप, पहिल्या डेसिमल नंतर पॉईंट
आणि सॉरी पहिल्या डिजिट नंतर डेसिमल पॉईंट इंटू 10चा पॉवर जी कॅरेक्टरिस्टिक्स होतं ते इथे कॅरेक्टरिस्टिक्स होतं 1. सो दिस बिकम 1. नाव इफ यू सॉल्व दिस विल बी 64.00 विच इज क्वाईट ॲन एक्सपेक्टेड आन्सर, कारण 8चा स्क्वेअर 64 होतो. आता हा प्रॉब्लेम घेतल्यानंतर थोडंसं कॉम्प्लेक्स लेवलचा प्रॉब्लेम घेऊ आणि बघू तो करेक्ट येतो आहे का नाही. आता लेट से माझ्याकडे असा एक रँडम नंबर आहे 8316 रेस टू द पॉवर 4. ओके, मला याचा सॉल्व करायचं आहे ह्याला, तर मी लिहिणार लॉग ऑफ 8316 रेस टू द पॉवर 4 आणि ह्या नियमानुसार काय होतं, लॉग ऑफ ए रेस टू द पॉवर एममध्ये एम पुढे येतो त्याप्रमाणे इथे 4 पुढे येईल आणि लिहावं लागेल लॉग ऑफ 8316. ओके, चला 8316चा लॉग काढून घेऊया. 4 तसंच ठेवा, मल्टिप्लाय करा. 8316चा कॅरेक्टरिस्टिक्स किती येईल 3. 3 नंतर द्या डेसिमल पॉईंट. आता मिंटीचा शोधायचा आहे. मिंटीचा आपण काढतो कसा 83ला 1 आणि 6मध्ये, तर लॉग टेबलमध्ये 83ला 1 आणि 6मध्ये बघू. चला हे बघा लॉग टेबलमध्ये हा माझ्याकडे 83 आहे, याला मी 1 आणि सब कॉलम 1 आणि मीन डिफरन्स 6मध्ये बघणार आहे. सो हा माझ्याकडे आहे मीन डिफरन्स 6चा कॉलम. सो हा नंबर आहे 3. सो 83ला सब कॉलम 1मध्ये बघितलं 9196 आणि मीन डिफरन्स 6मध्ये बघितलं 3. सो 9196 प्लस 3 इज 9199. सो दिस इज 9199. ठीक आहे. आता बघा आपला लॉग काढून झालेला आहे. आपल्याला 4ने या लॉगला मल्टिप्लाय करायचं आहे. मी इकडे साईडला करून दाखवते बघा 3.9199 इंटू 4. सो 9 इंटू 4 इज 36. दिस इज 6, देन देर इज 3. 9 इंटू 4 इज अगेन 36 प्लस 3 39. This is 9, again 3. 4 into 1 is 4. 4 plus 3 is 7. So this is 7. And again 9 into 4 is 36. 36 here it is 6. Then 3 आपण carry करणार आहोत. And 4 into 3 is 12. 12 plus 3 is 15. So this number comes out as 15.6796. So बघा मी इथे लिहून घेतोय 15.6796. आता काय काढायचं आहे, शेवटची स्टेप काढायची आपल्याला अँटी लॉग. आता अँटी लॉग काढण्यासाठी लक्षात घ्या मिंटीसाला बघावं लागेल. दिस मिंटीसा इज 0.6796. तर 0.67ला 9चं सब कॉलम आणि मीन डिफरन्सचं कॉलम 6मध्ये बघूया. सो चला बघा 0.67ला 9 आणि 6मध्ये अँटी लॉगच्या टेबल 0.67ला हे बघा माझ्याकडे 0.67 आहे. ठीक आहे, मार्क करून घेऊ आपण. दिस इज 0.67 आणि मला याला बघायचं आहे 9 आणि 6मध्ये. चला इकडे या, सब कॉलम 9 आणि मीन डिफरन्स हा बघा सब कॉलम 9 होता आणि हा मीन डिफरन्स 6. किती दिला आहे 6मध्ये नंबर, दिस इज 7. सो 4475 हे बघा 4775 प्लस 7 जर तुम्ही केलं तर दिस विल बी 4782. मी लिहून टाकतोय 4782. सो 4782 पहिल्या अँटीलॉग काढून झालेला आहे. आता पहिल्या डिजिट नंतर डेसिमल पॉईंट इंटू 10 टू द पॉवर काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे इथे 15. सो मी इथे 15 लिहून घेतलेला आहे. हा तुमचा अँटीलॉग निघून आलेला आहे आणि हेच तुमचं 8316 रेस टू द पॉवर 4चं आन्सर आहे. ठीक आहे, आता आपण डिव्हिजनचे काही प्रॉब्लेम बघणार आहोत ज्याच्यामध्ये एखाद्या नंबरने लॉगला कसं डिवाईड करतात ॲक्च्युली आणि त्याचा यूज काय आहे. ठीक, सपोज मी काही नंबर लिहून घेतो आहे. फॉर एक्झाम्पल 64 इन स्क्वेअर रूट और क्यूब रूट ऑफ 963 और लेट्स से 5th रूट ऑफ 358. ओके, आता हे जर तुम्ही तिन्ही नंबर बघितले तर ह्यांना बघा लिहिण्याची आणखी एक पद्धत आहे. एक हा जो पहिला नंबर आहे 64 स्क्वेअर रूटमध्ये याला तुम्ही लिहू शकतात 64 रेस टू द पॉवर 1/2. त्याचप्रमाणे हा जो 963 आहे
या 963ला आपण लिहू शकतो 963 रेस टू द पॉवर 1/3. आणि हा जो फिफ्थ रूट आहे 358चा, ह्याला तुम्ही लिहू शकता 358 रेस टू द पॉवर 1/5. ओके, सो हे जर तुम्हाला कळलं की कुठलाही स्क्वेअर रूट, क्यूब रूट, फिफ्थ रूट, एथ रूट जो आहे त्याला आपण त्या नंबरचा रेस टू द पॉवर 1/मध्ये लिहू शकतो, म्हणजे रेसिप्रोकल फॉर्ममध्ये लिहू शकतो. हे जर आपण लिहून घेतलं तर आता याला सॉल्व करणं बघा सोपं आहे. सो लेट्स से आपण पहिला सॉल्व करूया 64 रेस टू द पॉवर 1/2ला आणि बघू लॉगच्या हेल्पने त्याला कसं करता येईल. सो इफ सपोज मी लिहून घेतो आहे अंडर रूट ऑफ और स्क्वेअर रूट ऑफ 64. सो ह्याला मी आधी लिहून घेतलं 64 रेस टू द पॉवर 1/2. नाव चला लॉग अप्लाय करूया. सो दिस विल बिकम लॉग ऑफ 64 रेस टू द पॉवर 1/2. आता लॉग ऑफ ए रेस टू द पॉवर एम काय असतो, एम इंटू लॉग ऑफ ए. मग इथे पण बघा जर तुम्ही लक्ष दिलं तर 64चा पॉवर आहे 1/2 आणि 1/2ला आपण पुढे आणू शकतो, म्हणजे ह्याला लिहिता येईल 1/2 इंटू लॉग ऑफ 64. ओके, आता चला 1/2 तसंच लिहून घेऊ. आता लॉग ऑफ 64 सॉल्व करू. मला सांगा 64 हे 2 डिजिट आहे तर त्याचा कॅरेक्टर 6 होईल 1. सो 1.64ला 0मध्ये बघा लॉगच्या टेबलमध्ये. सो हा माझ्याकडे लॉगचा टेबल आहे, त्याच्यामध्ये मी 64ला 0मध्ये बघतो आहे विच इज 8062. सो मी इथे लिहून घेतो आहे 8062. राईट, चालेल. आता काय करूया आपण 1.8062ला 2ने डिवाइड करून घेऊया. तर हे साधं डिव्हिजन आहे, त्याला नॉर्मल वेने करूया डिवाइड. 1.8062. बघा कुठल्याही नंबरने लॉगला कसं डिवाइड करतात ह्याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, ठीक आहे. तो एकदा तुम्ही बघा, तो बघितल्यानंतर हे लॉगचं डिव्हिजन मल्टिप्लिकेशन एकदम चाइल्ड्स प्ले आहे, एकदम सोपं आहे. चला तुर्तास इथे करून घेऊ. सो 2 इथे येईल 0 1.8 दिस बिकम्स 9 देन 18. आता काय आलं रे वरून 0, मग परत 0 देन 6 2 3 जा 6 देन अगेन इट इज 2 जो वरून खाली आला आहे 2. सो 2 1 जा 2. सो माझा नंबर निघून आलेला आहे 0.9031. सो 1/2ने 1.8062ला डिवाइड केल्यानंतर किती येत आहे 0.9031. आता शेवटची स्टेप काय असते, अँटी लॉग घेण्याची, कारण जोपर्यंत आपण अँटी लॉग घेत नाही तोपर्यंत आपला आन्सर कंप्लीट होणार नाही. मग अँटी लॉग बघा, चला मेंटीचा काय आहे इथे 0.9031 आहे. मग मी काय करणार 0.90ला सब कॉलम 3 आणि मीन डिफरन्सच्या कॉलम 1मध्ये बघणार. हे बघा अँटीलॉगच्या टेबलमध्ये इथे आहे माझ्याकडे 0.90. 0.90ला मी कितीमध्ये बघणार आहे, सब कॉलम 3मध्ये. काय दिलेलं आहे 7998 आणि मी बघणार आहे मीन डिफरन्स 1च्या कॉलममध्ये 0.90च्या पुढे काय लिहिलेलं आहे 2. सो हे 2 7998मध्ये ॲड झालं तर हा नंबर होईल 8000. तो मी इथे लिहून घेतो आहे 8000. आता काय करायचं, शेवटची स्टेप पहिल्या डिजिटनंतर द्यायचं डेसिमल पॉईंट इंटू 10चा पॉवर. ज्या नंबरचा आपण अँटीलॉग काढला आहे त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स, हे कॅरेक्टरिस्टिक्स होतं इथे 0 म्हणून मी 10चा पॉवर 0 लिहितो. कुठल्याही नंबरच्या पॉवर जर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू असते 1 आणि म्हणून इथे 10चा पॉवर 0ची व्हॅल्यू 1 आहे. नाही लिहिलं तरी चालतं. सो फायनली आपला नंबर निघून आलेला आहे 8. ओके, सो 8.000 हे आपला आन्सर आहे स्क्वेअर रूट ऑफ 64चं, विच वॉज क्वाईट ऑब्वियस. आता आपण दुसरा नंबर घेऊया. फॉर एक्झाम्पल हा घेतो आहे मी फिफ्थ रूट ऑफ 358. चला बघू बरं. फिफ्थ रूट ऑफ 358 याच नंबरला मी लिहू शकतो 358 रेस टू द पॉवर 1/5. त्याला लॉग अटॅच करून घ्या. सो लॉग ऑफ 358 रेस टू द पॉवर 1/5 आणि हा जो स्ट्रक्चर आहे हे कसं दिसतं आहे लॉग ऑफ ए रेस टू द पॉवर एम सारखं. मग एम इंटू लॉग ऑफ एच्या नियमाप्रमाणे 1/5 पुढे येऊन जाईल आणि मला लिहावं लागेल लॉग ऑफ 358. ओके, चला 1/5 तसंच ठेवा. लॉग ऑफ 358 काढायचं आहे, कॅरेक्टरिस्टिक्स होईल 2.35ला 8मध्ये बघा. हा जो 35 आहे याला 8मध्ये बघा लॉगच्या टेबलमध्ये. हा माझ्याकडे काय आहे 35 आहे, त्याला मी 8च्या कॉलममध्ये शोधणार आहे विच इज 5539. मीन डिफरन्स बघायची गरज नाही. सो
5539 जो आहे तोच आहे माझा मेंटीचा. सो 5539. ठीक आहे. आता काय करायचं, 1/5ने या नंबरला डिवाईड करायचं आहे, करून टाका. सो 2.5539 अंडर रूट याला डिवाईड करायचं आहे 5ने. सो 0. काय होईल, 5 5 जा 2 5, देन अगेन 5 1 जा 5, देन 3 अगेन 0. सो इट इज 9. सो 7 5 जा 35, इट रिमेन्स 4. आता बाकी पुढे सॉल्व करायची गरज नाही, आपल्याला 0.5107 मिळालेला आहे. सो 0.5107 शेवटची स्टेप. आता आपण याचा अँटीलॉग काढणार आहेत. अँटीलॉग काढायसाठी काय करावं लागेल, 0.51ला 0 आणि 7मध्ये बघावं लागेल. तर अँटीलॉगच्या टेबलमध्ये 0.51ला 0 आणि 7. सो बघा, हा अँटीलॉगचा टेबल आहे. कुणाला बघायचं आहे, 0.51ला 0 आणि 7मध्ये. सो दिस इज 0.51. याला 0मध्ये बघितलं आहे मी. दिस इज 3236 आणि मीन डिफरन्स 7. सो आता या अँटीलॉगच्या टेबलमध्ये 0.51 आहे इकडे. ठीक आहे, त्याला मी 0मध्ये बघतो आहे आणि मीन डिफरन्स कुठे बघायचं आहे, 7मध्ये. बघा बरं, हा मीन डिफरन्सचा टेबल आहे. 7मध्ये तो दिलेला नंबर काय आहे, 5. सो 3236मध्ये जर तुम्ही 5 ॲड केलं तर हे होईल 3241 आणि म्हणून मी इथे लिहून घेतो आहे 3241. आणि अँटीलॉग काढल्यानंतरची शेवटची स्टेप, 3 नंतर दिलं डेसिमल पॉईंट इंटू 10 टू द पॉवर कॅरेक्टरिस्टिक्स वॉज 0. सो 10 टू द पॉवर 0 इज 1 आणि म्हणून मी इथं काही लिहत नाही. आता मी नेक्स्ट नंबर घेतो आहे क्यूब रूट ऑफ 0.0361. ओके, चला याला सॉल्व करूया. तर पहिले काय करतो, मी या नंबरला लिहितो आहे 0.0361 रेस टू द पॉवर 1/3. ठीक आहे, आणि जर मी याला लॉग अटॅच केला तर हा होईल लॉग ऑफ 0.0361 रेस टू द पॉवर 1/3. मग लॉग ऑफ ए रेस टू द पॉवर m आठवा, त्याच्यामध्ये m इंटू लॉग ऑफ ए बनतं. तर इथे सुद्धा काय होईल, हा 1/3 जो आहे हा 1/3 असा लॉगच्या पुढे येऊन जाईल. मग मी लिहितो आहे 1/3 इंटू लॉग ऑफ 0.0361. चला 1/3 आहे तसंच ठेवा. लॉग ऑफ 0.0361 काय येणार रे, याचं कॅरेक्टरिस्टिक्स होईल 2 बार, कारण डेसिमलच्या आधीचं 1 0 आणि नंतरचा 1 0 आहे. त्याच्यानंतर दिला डेसिमल पॉईंट आणि 36ला मला लॉग टेबलमध्ये कुठे बघावं लागेल, 1मध्ये. तुम्ही लॉग टेबलमध्ये जातो आहे, हा बघा माझ्याकडे लॉग टेबल आहे. याच्यामध्ये मी काय करणार आहे, 36ला 1मध्ये शोधणार आहे. सो बघा बरं कुठे आहे 36, येस दिस इज 36 आणि मी याला कुठे शोधतो आहे, सब कॉलम 1मध्ये. किती दिला आहे रे नंबर, 5575. सो इथे 5575 लिहून घेतो आहे. ठीक आहे, आत्ता काय करायचं आहे, 2 बार.5575ला 3ने मला डिवाईड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, मग याला 2 बारला डायरेक्टली 3ने डिवाईड करता येत नाही, त्याच्यासाठी थोडी ॲडजस्टमेंट करूया. मी काय करतो, 2 बारला अशा नंबरमध्ये कन्वर्ट करतो ज्याला 3ने डिवाईड करता येईल. सो बघा मी काय करतो आहे, 2 बारला लिहितो आहे 3 बार प्लस 1. आता 3 बारला 3ने डिवाईड करता येतं म्हणून इथे 3 बार घेणं सोयीस्कर आहे. पुढे 3 बार प्लस 1 लिहिलं आहे, तर 1च्या पुढे जो आधी तुमचा डेसिमल पार्ट होता 5575 तो इथे लिहून टाका. मग मी लिहून घेतो आहे 5575. आता या दोन्ही नंबरला कितीने डिवाईड करा, या 3ने डिवाईड करा. चला करा बरं. सो 3ने डिवाईड केलं, 3 बार अपॉन 3 दिस कम्स आउट टू बी 1 बार प्लस 1.5575ला 3ने डिवाईड करा. मी इथे रफमध्ये करून बघतो आहे, 1.5575ला 3ने डिवाईड केलं. सो 300 देन 1.53 जा 15, दिस इज 15, देन अगेन दिस इज 5. सो 3 1 जा 3, इट रिमेन्स 2, देन वरनं परत किती आले 7, 9 3 जा 27 अँड दॅट्स इट. ओके, सो एक 5 राहिलेला आहे तो परत इथे आला आणि 5 2 जा 3 1 जा 3 लिहावं लागेल. सो आपल्याकडे जो आलेला नंबर आहे तो आहे 0.5191. तो मी इथे लिहून घेतो आहे 0.5191. राईट.
आता काय करायचं, 1 बारमध्ये हे 0.5191 कंबाईन करून लिहून घ्यायचे. सो दिस विल बिकम 1 बार.5191 असं मी कंबाईन करून लिहिलं. आता लास्ट स्टेप काय आहे, आपल्याला अँटीलॉग घ्यायचा आहे. बघा मी अँटीलॉग घेतो आहे 1 बार.5191चा. मग अँटीलॉग घेण्यासाठी मेंटिसाला बघावं लागतं. सो इथे मेंटिसा दिला आहे 0.5191. या 0.51ला मी 9 आणि 1मध्ये शोधतो अँटीलॉगच्या टेबलमध्ये. ठीक आहे. चला आपण अँटीलॉगच्या टेबलमध्ये आलेलो आहे, जिथे मी 0.51ला कुठे शोधणार आहे, सब कॉलम 9 आणि मीन डिफरन्सचा कॉलम 1. हा इथे मीन डिफरन्सचा कॉलम आहे. सो 3304 + 1 इज 3305. सो मी इथे तो लिहून घेतो आहे 3305. आपण अँटीलॉग काढलेला आहे. शेवटची स्टेप, पहिल्या डिजिट नंतर डेसिमल पॉईंट इंटू 10चा पॉवर, ज्याचा आपण अँटीलॉग काढला आहे ते कॅरेक्टरिस्टिक्स. सो इथं ते कॅरेक्टरिस्टिक्स होतं 1 बार, दॅट इज -1. या -1ला रिझॉल्व करायचं असेल तर हा नंबर होऊन जाईल 0.3305 अँड दिस इज युअर फायनल आन्सर. सो क्यूब रूट ऑफ 0.0361 कम्स आउट ॲज 0.3305. आय होप की तुम्हाला हे जे क्यूब रूटचं प्रॉब्लेम आहे ते कळलं असेल. तुम्ही असं 5th रूट, 7th रूट, 9th रूट कोणतंही सॉल्व करू शकता. चला, तर आपण बेसिक एखाद्या नंबरने लॉगला कसं मल्टिप्लाय करायचं ते बघितलं आणि एखाद्या नंबरने लॉगला कसं डिवाईड करायचं तेही बघितलं आहे. आता थोडेसे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व करूया, जे आपल्याला युजली फिजिक्स किंवा केमिस्ट्रीमध्ये लॉग थ्रू सॉल्व करावे लागू शकतात. ठीक आहे, चला.